ज्यावेळी त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं त्यावेळी मी स्वतः प्रदेशामध्ये एका कॉन्फरन्ससाठी होतो, त्यामुळे मला त्यांना येऊन भेटता आलं नाही. आज फक्त त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. मला असं वाटतं की माझे सहकारी शंभूराज देसाई साहेब, भुमरे साहेब आणि सगळ्यांनीच त्यांची भेट घेऊन तानाजी सावंत असतील सगळ्यांनीच भेट घेऊन त्यांचं उपोषण स्थगित करण्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केलेली होती आणि शासनाच्या वतीनं त्यांनी त्यांची भूमिका मनोजिनपर्यंत मांडलेली होती. आज मी फक्त त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटणार आहे. त्यांना बऱ्याच गोष्टीची अपेक्षा आहे की एखादं पत्र आणावं, जे काही आश्वासनं दिलेली आहे, म्हणजे SIT डिझॉल्व करण्याचं आश्वासन आहे, त्याचबरोबर केसेस मागे घेण्याचं आश्वासन आहे. याबाबत पत्राची पण त्यांना हे पूर्ण मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या सगळ्या मागण्यांवर आम्ही सकारात्मक काम करतो आहे हे स्पष्ट केलेलं आहे आणि माझे सहकारी मंत्रिमंडळातील सहकारी सगळे येऊन त्यांना भेटून गेलेले आहेत. आज फक्त मी वैयक्तिक त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे, कारण शेवटी व्यक्ती ही देखील महत्त्वाची असते. आंदोलनं होत राहतात, मागण्या होत राहतात, परंतु त्यांची तब्येत बिघडलेली असल्यामुळं त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी परदेशामध्ये होतो आणि आल्यानंतर मी त्यांच्या फक्त चौकशीच्या भेटीसाठी इथं आलेलो आहे. परंतु शासनाकडनं ज्या काही अपेक्षा त्यांच्या असतील त्या देखील मी ऐकून घेणार आहे आणि त्या मी मुख्यमंत्री मोदयांसमोर मांडणार आहे. जबाब भी देंगे और हिसाब भी देंगे अशा पद्धतीचे कणकवलीत बॅनर लागलेले आहे आणि त्यावर तुमचा आणि किरण सावंत सरांचा फोटो आहे. नाही, मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत. हे खरं तर अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात. या मताशी मी देखील सहमत नाही, माझे मोठे देखील बंधू सहमत नाहीत. अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच तेढ निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे. माननीय नारायणराव राणे हे खासदार म्हणून आता निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं की शिवसैनिकांनी असेल, भाजपच्या कार्यकर्त्यांनी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असेल, अतिशय चांगलं काम त्यांच्यासाठी केलेलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला जवळजवळ 1,31,000चं जे मताधिक्य होतं ते आम्ही 40,000वर आणलेलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक कोण जर करत असतील तर त्याचा नक्की पक्षांतर्गत बंदोबस्त केला जाईल. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आपण सुरुवातीपासून आहात. प्रश्न मराठा समाजासमोर एक आहे की SIT स्थगित केली आहे किंवा नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी कुठचेही प्रश्न उत्तरं घेऊन या ठिकाणी आलेलो नाही. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर्वप्रथम माझा प्राधान्यक्रम जो आहे तो त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणं आहे. त्याच्यातनं ते जे काही माझ्याशी चर्चा करतील तो संवाद मी मुख्यमंत्री महोदयांशी साधेन, उपमुख्यमंत्री महोदयांशी साधेन. मी सुरुवातीलाच सांगितलं की मनोजजींच्या ह्या आंदोलनाच्या बाबतीत मी सुरुवातीपासूनच त्यांच्या संपर्कामध्ये होतो, परंतु मागच्या 8-10 दिवसामध्ये मी देखील उद्योगमंत्री म्हणून काही कॉन्फरन्ससाठी बाहेर असल्यामुळे त्यांना मला भेटता आलेलं नाही. पण माझे सहकारी शंभूराज देसाई असतील, भुमरे साहेब असतील, तानाजीराव सावंत असतील, हे सगळे त्यांना भेटलेले आहेत. त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, त्या मी देखील ऐकून घेईन आणि मुख्यमंत्री मोदयांकडे मांडले. महायुतीमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई म्हणतात. महायुतीमध्ये मोठे भाऊ आहोत. नाही, तर संजय शिरसाट साहेब आणि शंभूराज देसाई साहेब काय नक्की बोलले हे मला माहीत नाही. त्यांना विचारावं लागेल आणि त्याच्यानंतरच वक्तव्य करणं योग्य ठरेल. परंतु एक मात्र नक्की आहे की लोकसभेला जे काही वातावरण तयार झालं हे वातावरण विधानसभेला राहणार नाही. लोकसभेचं वातावरण कशा पद्धतीनं निर्माण केलं गेलं हे माझ्यापेक्षा आपण सगळे जाणता. 2 धार्मिक विषय डोळ्यासमोर आणून संविधान बदललं जाईल आणि मुस्लिम धर्मियांमध्ये, बंधू भगिनींमध्ये गैरसमज पसरून ही मतं मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. म्हणून काही लोकांना फार मोठं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होईल अशा पद्धतीची स्वप्न पडत आहेत. परंतु ही मताची आलेली सूज या दोन्ही आमच्या बांधवांना कळल्यानंतर नक्की कमी होईल आणि त्यांचा मतदानासाठी कसा वापर करून घेतलेला आहे हे देखील त्यांना काही दिवसामध्ये कळेल. ठाकरेंनी इतरांसारखा कुणाचा पक्ष फोडला नाही, ते स्वतः पक्षातून बाहेर पडले. मनसेचा भुजबळावर प्रतिक्रिया देताना अजित पवार आणि शिंदे साहेबांवर असं निशाणा साधला. आता मला माहीत नाही अजित पवार साहेब काय म्हणाले, पण तुम्ही नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत. गेली कित्येक वर्ष ते महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या भाषणावर नक्की काय भाषण केलं हे देखील मला माहीत नाही. दादा, महाविकास आघाडीमध्ये आत्तापासूनच मुख्यमंत्री कोण व्हावं यावर चर्चा सुरू झालेली आणि आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंशिवाय मुख्यमंत्र्यांचा पर्याय तर नाही. आज नाना पटोले बैठकीला किंवा पत्रकार परिषदेला जात नाहीत, त्यांना निमंत्रण दिलं नाही आहे.
काय म्हणाले एकमेकांच्या ही कुरघोडी तर सुरुवात आहे. आपल्याला आठवत असेल की लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर निकाल लागले. त्या निकालाच्या बाबतीमध्ये आमच्यामुळंच मतं मिळाली अशा पद्धतीचा एक आविर्भाव महाविकास आघाडीमध्ये फार मोठ्या पद्धतीनं आहे. आमच्या मोठ्या भावापेक्षा छोट्या भावापेक्षा त्यांच्यामध्ये जी मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणून जुंपलेली आहे हे तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. अजून 4 महिने विधानसभेला आहेत. अनेक गोष्टी आता आपल्या समोर येतील आणि मी ठामपणानं सांगतो आणि आत्मविश्वासानं सांगतो, अति आत्मविश्वासानं सांगत नाही, महाराष्ट्रामध्ये जरी आम्ही मागे आलेलो असलो तरी देखील विधानसभेला व्याजासकट आम्ही याची पूर्तता करू आणि महायुतीचंच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येईल. दादा, भुजबळांची त्यांच्या पक्षातली नाराजी ही महायुतीसाठी डोकेदुखी होते. आता तुमचेच सगळे महायुतीचे नेते म्हणत आहेत. भुजबळ साहेब हे आम्हाला सगळ्यांनाच ज्येष्ठ मंत्री या आमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत. खरं तर एखादी नाराजी असेल तर ती त्यांच्या पक्षाच्या लोकांनी दूर केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे, देवेंद्रजींशी चर्चा केली पाहिजे. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कुठेही भविष्यामध्ये आपल्याला संधी मिळणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीची दक्षता भुजबळ साहेब देखील घेतील याची मला खात्री आहे. त्याला जोडून माझा प्रश्न आहे. शिरसाट असं म्हणाले की भुजबळांची नाराजी रोजचीच झालेली आहे. काय एकदा अजित पवारांनी सोक्षमोक्ष लावून टाकलं. त्यांची नाराजी रोजची असेल तर त्यांची नाराजी रोजची दूर करण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे. जे पण छगन भुजबळांचा दादा छगन भुजबळांचा सगळे सन्मान करतात. छगन भुजबळ सगळ्यांनाच ज्येष्ठ आहेत, पण त्याच्याकडे लक्ष कुणी देत नाही सध्या. ते ज्येष्ठ असल्यामुळं ते स्वतः त्यांनी अस्तित्व निर्माण केलेलं आहे. त्यामुळे आमच्यासारख्या ज्युनियर लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं म्हणजे त्यांना क्रिटिसाईज केल्यासारखं आहे. म्हणून मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री महोदयांशी ते बोलू शकतात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात. तेव्हा आमच्यासारख्यांची मध्यस्थी आवश्यक आहे असं मला वाटतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणाले की तुमचे उद्योग तर ते गुजरातला पळवले, पण आता गुजरातचे गुत्तेदार इथल्या नेत्यांना म्हणजे सरकारमधल्या नेत्यांना टक्केवारी देण्यासाठी वेगवेगळे गुत्ते घेत आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक शाळेच्या गणवेशाचा विषय आहे तो पहिल्या दिवशी द्यायचा मिस झाला. पहिल्या दिवशी गणवेश मिळायला पाहिजे होते, ते मिळाले पण नाही. हे सगळे टक्केवारीसाठी गुजरातवाले तुम्ही अडवून आता ठेवलं हे सगळं. मला असं वाटतं हे पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे फार मोठं आयुध विरोधी पक्षनेता म्हणून आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे, विरोधी पक्षनेते आहेत. आता ते हा विषय बाहेर मांडणार आहेत की सभागृहामध्ये मांडणार आहेत हे मला माहीत नाही, किंवा बाहेर मांडून ते सभागृहात मांडेपर्यंत थांबणार आहेत हे पण मला माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडावा. त्याला चांगलं उत्तर शालेय शिक्षण मंत्री देतील. अंबादास दानवे जरी विरोधी पक्षनेते असले तरी माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत. त्याच्यामुळं भविष्यामध्ये ते विरोधी पक्षनेतेच राहतील असं पण तुम्ही मानू नये. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते चांगले आमचे मित्र आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की प्रेसमध्ये शालेय शिक्षणाचा विषय मांडण्यापेक्षा त्यांच्याकडे जे फार मोठं आयुध आहे विरोधी पक्षनेते म्हणून त्याच्यातून त्याने मांडावं. त्याला आम्ही चांगल्या पद्धतीनं समर्पक उत्तर देऊ. पावसाळी अधिवेशनापूर्वी तुमच्या सोबत नाही मी असं नाही म्हटलं. मग काय मी असं म्हटलं की विरोधी पक्ष नेते त्यांनी अजून 25 वर्ष राहावं, परंतु मला असं वाटतं की त्यांनी योग्य मार्ग स्वीकारावा, योग्य ट्रॅकवर यावं एवढीच मित्र म्हणून त्यांना विनंती आहे. सर, पण शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळत मिळालं नाही, हा ही गंभीर ते बाब. सोडून द्या. नाही, त्याच्यासाठी ते काय झालंय हे नक्की माहिती घेतली जाईल. मी तेच म्हटलं ना, त्याच्यासाठी विधान परिषदेचा आयुध आहे आणि त्याच्यासाठी नक्की विचार केला जाईल. अगदी विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेली भूमिका ही काही कोण सोडून देणार नाही, ती जनतेची भूमिका असते आणि म्हणून नक्की ते शालेय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. ते का मिळाले नाहीत युनिफॉर्म पहिल्या दिवशी याची देखील नक्की चौकशी होईल, परंतु हा त्यांच्या विभागाचा प्रश्न आहे. मी अंबादास दानवेंबद्दल एक मैत्रीचे संबंध असल्यामुळे सांगितलं की सारखं विरोधी पक्ष नेते अजून 25 वर्ष राहण्यापेक्षा त्यांनी शिंदे साहेबांसोबत यावं ही छत्रपती संभाजीनगरला येऊन त्यांना मी विनंती करतो. ऑफर नाही, मी ऑफर देणं एवढा मोठा नाही, मित्राला विनंती केली जाते. एक शेवटचं प्रश्न. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली, विशेषतः संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून भाजपने दावा केला की आम्हाला ते पाहिजे बैठकीच्या आधी पद आणि इथली जागा रिक्त. मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरला संदीपान भुमरे हे पालकमंत्री होते, ते शिवसेनेचे होते, त्याच्यामुळे शिवसेनेचंच पालकमंत्री या ठिकाणी होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ऑब्व्हियसली ते खासदार झाल्यामुळं ती जागा रिक्त होणार आहे आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील. अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल, ते तर योग्य वेळी होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.